झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि याच टीम सिलेक्शन बद्दल आपण चर्चा करणार आहोत। आमच्या प्रतिनिधी मेघा कुजिक आपल्या संपर्कात आहेत। मेघा, खरं तर ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य टीम समोर जाताना टीम इंडियामध्ये काही महत्त्वाचे बदल झालेले दिसत आहेत। गौतम गंभीरला वगळण्यात आलाय आणि त्याच्याऐवजी शिखर धवनला संधी देण्यात आली आहे। काय वाटतं, शिखर धवनला या टेस्ट सिरीजमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल? भूषण, गंभीरला वगळण्याचा हा निर्णय धाडसी जरी असला तरी आश्चर्यचकित करणारा असा आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून सेहवाग आणि गंभीर आपल्या लौकिकाला साजेशी करू शकत नव्हते। ते भारताला पार्टनरशिप चांगली ओपनिंग चांगली करून देऊ शकत नव्हते। याचबरोबर त्यांची वैयक्तिक कामगिरी फारशी चांगली नव्हती आणि त्यामुळेच टीम सिलेक्शन कमिटीने हा निर्णय घेतलेला आहे। यापूर्वी सेहवागला वन डे सिरीज झाली, इंग्लंड विरुद्धची जी वन डे सिरीज होती त्यामध्ये वगळून त्यांनी ओपनिंग एक धाडसी निर्णय घेतला होता। आता त्यांनी गंभीरला वगळून एक धाडसी निर्णय घेतलाय। हे ओपनिंग जोडी 10 वर्षांपासून भारताला ओपनिंग करून देत होती, मात्र आता सध्या ती परफॉर्म करण्यात कुठेतरी कमी पडते आणि म्हणूनच सिलेक्शन कमिटीने पुन्हा एकदा गंभीरला वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे। गंभीरने गेल्या 3 वर्षांपासून एकही सेंचुरी झळकावलेली नाहीये। आता इंग्लंड विरुद्धची जी सिरीज झाली त्यामध्ये त्याला भारताला आक्रमक सुरुवात करून देता आली नव्हती। त्याला आपल्या लौकिकाला साजेशी अशी कामगिरी करण्यात आली नव्हती आणि त्याच्या जागी शिखर धवनला घेऊन पुन्हा एकदा एक आश्चर्यचकित करण्याचा निर्णय सिलेक्शन कमिटीने घेतला। मात्र शिखर धवनची कामगिरी जर बघितली तर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये त्यांनी दिल्ली नॉर्थ झोन आणि रेस्ट ऑफ इंडियाकडनं खेळताना त्यांनी 10 मॅचेसमध्ये त्यांनी 833 रन्स केलेले आहेत। 4 सेंचुरी त्यांनी यामध्ये झळकावलेल्या आहेत आणि 3 हाफ सेंचुरींचा समावेश आहे। तोही लेफ्टी आहे आणि दिल्लीकर आहे। त्यामुळेच सेहवाग आणि शिखर धवन ही दिल्लीकर जोडी पुन्हा एकदा टीम इंडियाला चांगली ओपनिंग करून देते का हे बघावं लागेल। भूषण, खरंय मेघा, आणि आता त्याबरोबर आणखीन काही बदल या टीममध्ये आहेत त्याच्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।